विद्या हेच खरे धन आहे. साऱ्या धनांपेक्षा श्रेष्ठ धन म्हणजे विद्या. ज्याच्याजवळ विद्या आहे त्यालाच खरा ज्ञानी मानले जाते. विद्या ही धनापेक्षा श्रेष्ठ आहे हे आपल्या कृतीतून सिद्ध करून स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. तात्कालीन रूढी परंपरांनुसार लहान वयात विवाह बंधनात अडकलेल्या सावित्रीबाईंनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले आणि भारतीय स्त्री शिक्षणात ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुले यांच्या समवेत पुण्यातील भिडेवाड्यात यासोबतच विधवांचे पुनर्वसन, बालविवाह, केशवपण तसेच सामाजिक व धार्मिक गुलामगिरीसारख्या अन्यायकारक प्रथांविरोधात त्यांनी ठामपणे आवाज उठवला. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहून आपल्या विचारांचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवन प्रवास हा नारी शक्तीच्या अदम्य धैर्याचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाचा प्रेरणादायी इतिहास आहे. भारतामध्ये स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या या थोर क्रांतिज्योतीस जयंती दिनी कोटी कोटी नमन.